21 दिवस नो शुगर असं चॅलेंज मी आजपासून घेणार होते, पण आता त्याचा वाजला पूर्णतः बँड. कसा ते नंतर सांगते. आज बघा, फक्त सकाळी ब्रेकफास्ट केला, त्यानंतर घरातली कामं, पॅकिंग आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्यानंतर रात्री 10 वाजता आता मी तुम्हाला भेटते आहे. डोकं इतकं भिनभिनत होतं, म्हटलं चला खाली जाऊन जरा राऊंड मारून येऊ म्हणजे बरं वाटेल. त्यानंतर आता हा आहे दुसरा दिवस. सकाळी सकाळी मस्त गरमागरम जेवण सर्वांना जेवू घातलं, पटपट आवरलं आणि आता मी आले शेगावी आरोहीच्या पप्पांच्या मित्राकडे. ही आहे त्यांची 2 गोंडस आणि गुणी मुलं बरं का. आणि हे आहे त्यांचं सुंदर असं घर. तर खरंच मला फार आवडतं त्यांचं, पण त्याहून आवडतात रंजनाताई. खरंच खूप समजदार आहेत. कोणतीही गोष्टी इतक्या प्रेमाने आणि इतकी छान समजावून सांगतात ना की लगेच पटते. आणि एका कारमध्ये असं एवढे सर्वजण कोंबून आम्ही निघालेलो आहोत अमळनेरला. आल्या आल्या बघा इथे वाजला माझ्या खरं तर नो शुगर व्रताचा बँड. इतकं थकलो होतो आणि गरमीमुळे तर असं होत होतं कधी एकदाचं थंड खाते आणि थंडामध्ये फक्त आईस्क्रीमच होती. एरवी आम्ही दुसरीकडे जातो ना तर पिहूला ना इतरांसोबत बोलायला रमायला वेळ लागतो, पण इथे आणि शेगावला ती माहीत नाही का इतक्या इझिली रमतात ना आणि मस्तीही स्टार्ट होऊन जाते. आल्या आल्या सर्वांना भूक लागली होती, त्यामुळे मी पोळ्या करायला घेतल्या. वैशूने मस्त अशी चण्याची आणि आलूची भाजी केली आणि थोडा आराम करून आम्ही आलेलो आहोत आता यात्रेला. अमळनेरची यात्रा म्हणजे खूपच भारी, इतकी मोठी यात्रा होती. आल्या आल्या आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलोत, त्यानंतर पूर्ण यात्रा फिरलो. खाय प्यायच्या पदार्थांची तर अशी रेलचेल होती, पण ती बाजूला ठेवलीत आणि आधी आम्ही सखाराम महाराजांचं दर्शन घेतलं. बाजूलाच हे महादेवाचंही मंदिर होतं. खूप सुंदर यात्रा आहे, मला फार आवडली. आणि स्पेशली ही फेमस आहे लाकडांच्या वस्तूंसाठी. घरगुती वापरायची आपली भांडी अगदी खलबत्त्यापासून इथं लाकडाचा मी बघितला, खूप मस्त होता. खूप भाव केला, पण त्याने काही सोडला नाही तर मी काही घेतलं नाही. आणि आम्हाला कितीही भीती वाटली तरी आमचं आकाश पाळण्यात बसणं मॅन्डेटरी असतं. पर अमळनेरहून कोण कोण व्हिडिओ पाहते नक्की कमेंट करा.